नवीन वर्षातला शूट केलेला हा पहिलाच ब्लॉग असणार आहे. ब्लॉग आधी शूट केलेला पण तो पोस्ट करायचा मात्र राहून गेलेला. तर म्हटलं चला आज आपण हा ब्लॉग तुमच्याबरोबर शेअर करू. कामांची लिस्ट एवढी असते ना की आपण वर्ष सुरुवात झालं ना की एक बरीचशी टू डू लिस्ट आपल्या डायरीमध्ये म्हणा किंवा आपल्या मनाच्या कुठेतरी कोपऱ्यामध्ये छान अशी लिहून ठेवलेली असते की ज्याच्यामध्ये आपल्या बऱ्याचशा ज्या आपल्याला गोष्टी अचीव करायच्या आहेत, जी आपली स्वप्न असतात, छान छान आपण कुठे ना कुठेतरी त्या गोष्टी मनातल्या एका कोपऱ्यामध्ये लिहिलेल्या असतात किंवा त्या डायरीच्या एका पानावर उतरवलेल्या असतात. माझं पण काहीसं असंच असतं आणि तुमचं माझं काही सगळ्यांचं तसंच असतं. कुठे ना कुठेतरी आपल्याला आयुष्यात खूप सक्सेसफुल व्हायचं असतं आणि मग त्या कुठल्याही गोष्टी असो, म्हणजे स्वतःची पर्सनल गोष्ट म्हणजे स्वतःला पर्सनली डेव्हलप करायची, स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची, फॅमिलीबरोबर किंवा आपल्याबरोबर जी काही माणसं जोडले गेलेली आहेत त्यांच्यासाठी आपण काय करू शकू किंवा त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला किती बेटर करता येईल ह्या गोष्टीचा आपण सर्वात आधी विचार करत असतो. आणि हीच गोष्ट सर्वांच्या टू डू लिस्टमध्ये किंवा ज्यांनी बघितलेली ह्या वर्षाच्या संकल्पनामध्ये ती गोष्ट ठरलेलीच असते. माझं पण तसंच आहे. यावर्षीचे संकल्प असे काही नाही आहेत, मी दरवर्षीचे संकल्प असे काही करत नाही, पण काही गोष्टी आहेत ना ज्या मनाच्या कोपऱ्यामध्ये कुठेतरी अशा म्हणजे साठवून ठेवलेल्या आहेत की ज्या हळूहळू पूर्ण करायच्या आहेत. तर बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या माझ्या आता यूट्यूब रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी मी या वर्षासाठी म्हणजे नियोजन करून ठेवलं आहे. त्या गोष्टीच्या जशा जमतील तशा तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत आणि तशा त्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर होत जातील ना तशा तुम्हाला पण त्या कळत जातील की या वर्षामध्ये आपल्याला काय काय गोष्टी करायच्या आहेत. आणि मी माझ्यामार्फत ना तुमच्यापर्यंत त्या अशासाठीच पोचवण्याचा प्रयत्न करत असते ना की तुम्हाला पण त्याच्यातनं भरपूर असा फायदा होईल. गेल्या वर्षी म्हणजे जवळपास सुरुवातीला माझे काही व्हिडिओ आलेच नाहीत. आता येतील करून जानेवारी फेब्रुवारी तर माझे काहीच लिटरली व्हिडिओ नव्हते. पण नंतर बऱ्याच वेळानंतर म्हणजे जवळपास 2-2.5 महिन्यानंतर मी व्हिडिओ पोस्ट करायला सुरुवात केली. आणि गेल्या वर्षामध्ये माझं तेवढं असं काही म्हणजे पूर्ण असं मी रेग्युलर असे व्हिडिओ टाकलेच नाही. पण 2024मध्ये ना मात्र मी पुरेपूर म्हणजे भरपूर म्हणजे मनाशी पक्क असं ठरवलेलं की व्हिडिओ आपण रोज एक तरी पोस्ट करायचा आणि त्यानुसार मी करत देखील होती. आत्ताचा हा प्रयत्न मला करायचा आहे. कितपत करेन, काय करेन हे स्वतःशी मला प्रामाणिकपणे ठरवायचं आणि नंतर सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. पण माझा पूर्ण प्रयत्न असेल. तर चला काही गोष्टींना बघा सुरुवात झालेली आहे. निवांत रुटीन होतं. काळ्या मनुका भिजत घातलेल्या होत्या, त्या इथे भिजल्यात छानपैकी. आणि आज साबुदाण्याची खिचडी करायची याचा विचार चाललेला माझा. साबुदाणे भिजत कधी घातलेले, ॲक्च्युली गुरुवारसाठी घातलेले, पण ते काही करणं झालं नाही माझी खिचडी, कारण मी उशिरा उठली. आणि फायनली म्हटलं की आपण आत्ता ती खिचडी करून घेऊ नाश्त्याला, म्हणून मग ते साबुदाणे मी फ्रीजमध्ये तसंच ठेवून दिलेले. तर ते आता बाहेर काढून घेतले बघा. आणि ना हीच अशा काही गोष्टीत माझ्या पण अशाच गोष्टी होतात. काही गोष्टी माझ्या पण अशाच तिथेच ठेवलेल्या असतात. आता कधीतरी निवांत ज्या दिवशी असं वाटतं ना की उद्या आपल्याला निवांत ना, तेव्हा थोडंसं माझ्या पण मनात असा विचार येतो की आपण पण थोडासा शॉर्टकट करू आणि मग सकाळची कामं ना सगळी पेंडिंग राहिलेली असतात. तर आज थोडासा निवांत वेळ असल्यामुळे म्हटलं की सकाळची सुरुवात ना ही खूप झाडांच्या या वातावरणात घालावी. इथे जेव्हा बघते ना या खिडकीमध्ये खूप शांतता वाटते. मन अगदी म्हणजे कितीही आपण काय म्हणतो की इरिटेट झालेलो असो किंवा कुठेतरी काहीतरी असं वाटत असेल ना, पण या झाडांकडे बघितलं ना की अगदी मन प्रसन्न होऊन जातं. आणि भले ते 5 मिनिटाचं काम असेल किंवा 10 मिनिटाचं असो, पण हे 10 मिनिटाचं काम कधीच नसतं. हां, इथे जर तुम्ही बसलात ना काम करायला, जसं ब्लॉगचं काम असतं ना तसंच हे काम असतं गार्डनिंगचं. आणि आपला 1-1.5 तास कुठे निघून जातो ना कळत देखील नाही. तर ज्या दिवशी मला निवांत वेळ असतो ना, थोडीशी अशी जी सुकलेली झाडं असतात त्यांचं काही पानं असतात त्यांचं कटिंग करणं किंवा थोडंसं खालचं जे प्ला आहे तिथे माती खूप जमलेली असते, तर अशा छोट्या गोष्टी मी करते आणि त्याच्यात खूप आनंद वाटतो. मन अगदी रिलॅक्स होऊन जातं आणि नवीन काम करण्यासाठी खूप सारी एनर्जी मिळते. मी या गार्डनिंगच्या याच्यामध्ये अगदी परिपूर्ण वगैरे अशी नाही आहे, पण जशी मी करत जाते, जशी मला कळत जात आहेत ना, कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण म्हणतो लो मेंटेनन्सची झाडं आहेत की ती आपल्याकडे जगतात, पण ते असं नाही आहे. त्याचं पण काळजी घेणं ते पण एक वेगळीच एक कला आहे. म्हणजे हे जे गार्डनिंग वगैरे करतात ना, प्रत्येकाचं एक स्किल वेगवेगळं असतं. जसं आता मी किचनच्या सगळ्या गोष्टीमध्ये बऱ्याचशा वेळेस तुम्हाला शेअर करत असते, पण त्याचबरोबर ना मी या गोष्टीमध्ये थोडीशी वीक आहे, जी मला ते या वर्षामध्ये समजून घ्यायचं आहे. झाडांची काळजी कशी घ्यायची आणि कशी ती झाडं माझ्याकडे ग्रो होतील अशी.
तर आज न्यू इयरची ना तुम्हाला एक छान रेसिपी शेअर करते. आणि आता मार्केटमध्ये ना गाजर आणि मटारचा खूप सीझन आलेला आहे. आणि बोलतात ना आता जी गाजरं आहेत ती संपत पण येतील. त्याच्या आधी ना हा केक ना तुम्ही नक्की घरी बनवून बघा. अगदी हेल्दी आहे आणि अगदी झटपट. म्हणजे कशातही हे मिक्स वेगळं करा, ते मिक्स वेगळं करा, हे बीटरने ब्लेंड करा वगैरे असं काही नाही. सगळं एका भांड्यात ओतायचं, बॅटर तयार करायचं आणि मग शिजायला आपल्याला केक ठेवायचा आहे. तर मी ना सर्वात आधी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हा मी फ्रीजमध्ये स्टोअर केलेला, कारण हा माझा असतो. म्हणजे माझं जे ऑर्डरचं असतं ते वेगळं असतं आणि हे मला जेव्हा घरी काही करायचं असतं त्याच्यासाठी वेगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यासाठी माझ्याकडे छोटे छोटे पॅकेट्स आणलेले असतात जेव्हा मला घरी केक बनवायचा असतो. तर हे मी फ्रीजमधनं आता काढून घेतले. आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स आपल्याला लागणार आहेत. तर आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रुट सगळे घ्यायचे आहेत. मी ना थोडेसे काळे मनुका भिजत घातले, ते मी तुम्हाला दाखवले सकाळी. थोडेसे बदाम काढून घेते आणि माझ्याकडे ना ज्या मिक्स सीड्स आहेत तर त्या पण आपण घेऊया. म्हणजे त्या केकच्या वरती ना खूप सुंदर दिसतात. म्हणजे थोडेसे बदाम कट केले आपण आणि त्याच्यावरती या सीड्स टाकल्या ना तो खूप छान दिसतील. तर ते आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे मी बदाम घेतलेले आहेत आणि 7-8 बदाम घ्या, तुमच्या आवडीनुसार घ्या. तुम्ही काजू घेतले तरी चालतील, पण काजूचे तुकडे अगदी मोठे मोठे होतात, त्याच्यामुळे बदाम अगदी बारीक चॉप केले की पटकन होऊन जातात. पण आपल्याला खूप जास्त बारीक करायचे नाही आहेत. आणि ह्या ज्या माझ्याकडे मिक्स सीड्स होत्या ना त्या पण घेतलेत. तुम्ही मनुका वगैरे तुम्हाला जे आवडत असेल किंवा टुटी फ्रुटी वगैरे आवडत असेल तर ते पण तुम्ही वापरू शकता. पण गाजराची एक नॅचरल टेस्ट जी असते ना त्याच्यामुळे मी रेकमेंड करेन तुम्हाला की तुम्ही टुटी फ्रुटी याच्यामध्ये वापरू नका. तेवढी अशी टेस्ट त्याची खूप छान नाही लागत, कारण गाजर गुळामध्ये शिजल्यावर ना याची टेस्ट ना अगदी छान लागते. तर आता बदामांना ॲक्च्युली जे क्रशर आहे माझ्याकडे ना त्याच्यामध्ये घालून वापरायचं होतं मला, म्हणजे यूज करायचे होते, क्रश करायचे होते, पण ते त्याच्यातनं खूप बारीक होतील आणि मला ना खूप बारीक नको आहेत. ॲक्च्युली जेव्हा आपण हे वरती केकच्या टाकणार आहोत ना तर ते वरती राहत नाहीत, ते ना आतमध्ये बसले जातात केकच्या. म्हणजे स्पेसिफिकली या केकमध्ये ते आतमधले बसले जातात आणि जेव्हा आपण कट करतो ना तेव्हा ते मस्तपैकी ना असे साईडला सगळे दिसतात बघा. आता गाजर लागणार आहे आपल्याला, तर एक गाजर घेतलं आहे मी आणि ना ते किसून वगैरे पण घेतलं नाही आहे. म्हणजे आपल्याला कुठेही जास्तीची मेहनत घ्यायची नाही आहे या केकसाठी. फक्त एवढंच आहे, थोडंसं जास्त बारीक करावं लागतं, पण मी काही खूप जास्त बारीक केलेलं नाही. आणि थोडंसं मोठं गाजर घ्या, म्हणजे एकाच मेजरने आपल्याला घ्यायचे. म्हणजे 1 वाटी म्हणजे जी काही तुमची ठरलेली असेल तीच वाटी तुम्हाला सगळ्या साहित्यासाठी वापरायची आहे. ते तुम्ही ठरवून घ्या तुमच्याकडे कुठलं व्यवस्थित प्रमाण तुमचं आहे त्या पद्धतीनेच आपल्याला घ्यायची आहे. आणि हे जे गाजर आहे तुम्ही किसून घेतलं तरी चालेल, पण किसण्यामध्ये थोडासा जास्तीचा वेळ जातो, म्हणून वरचं फक्त तुम्ही सोलून घ्या ती आणि धुवून सोलून वगैरे घ्या आणि नंतर बारीक चिरून घ्या. तर आज आपण ना केक जो आहे कुकरमध्ये बनवायचा. तर कुकरमध्ये केक बनवताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या की तर एक म्हणजे आपण हा रबर लावायचा नसतो आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ही शिटी. या दोन्ही गोष्टी केकमध्ये जेव्हा आपण म्हणजे कुकरमध्ये केक बनवतो ना तेव्हा या दोन्ही गोष्टी वापरायच्या नसतात ज्या कुकरमधल्या असतात. तर आता कुकरमध्ये केक तयार करायचा तर कसा करायचा, तर सर्वात आधी ना इथे मी गॅस आय थिंक खालून बंद केलेला. तर आपण तर आता माझ्याकडे जो हा नॉर्मल कुकर आहे जो माझा त्याच्यामध्ये ठेवते. आणि तुम्ही डायरेक्ट पण कुकरमध्ये करू शकता, कारण आपल्याकडे बऱ्याच वेळा टीन नसतात. तर छान गोल शेपमध्ये जेव्हा आपल्याला करायचं असतो ना तर कुकरमध्येच इथे तुम्ही खाली बटर पेपर टाका आणि डायरेक्ट बॅटर याच्यामध्ये ओता आणि छान आपला केक विदाऊट मोल्ड तयार होतो. तर आता याच्यामध्ये ना मी खाली कुकर करपू नये किंवा थोडासा काळा पडू नये म्हणून याच्यामध्ये मीठ टाकणार आहे आणि एक स्टँड ठेवायचा आणि 10 मिनिटासाठी आपण हा कुकर ना हे झाकण लावून प्रीहीट करायला ठेवायचा आहे. तर हा स्टँड आहे माझ्याकडे जो माझ्या कुकरमध्ये अगदी व्यवस्थित राहतो. आता हा बघा, हा व्यवस्थित राहतो माझ्या कुकरमध्ये, तर तो ठेवलाय मी. आणि याच्यामध्ये ना मी एक साधं छोटं पॅकेट आणलेलं याच्यासाठी केकमध्ये खाली टाकण्यासाठी. तर ते व्यवस्थित मी सगळीकडे अर्ध पॅकेट टाकलंय. मी तुम्हाला दाखवते, थांबा जवळून. तर त्याने अगदी छान खरपूस कलर येतो आणि केक ना पटकन असं आपल्याला वाटत पण नाही. जसा बेकरी स्टाईल मिळतो ना या मिठाने तशा त्याची फ्लेवर जो असतो ना तसा येतो. बघा हे दाखवते मी तुम्हाला, म्हणजे स्टँड मी काढून घेतला तुम्हाला दाखवायला.
तर अशा पद्धतीने आता आपण याच्यामध्ये असा स्टँड ठेवायचा आणि आता आपण हे झाकण लावायचं, ज्याच्यामध्ये मी रबर लावलेला नाहीये. तर रबर न लावता आणि शिटी न लावता आपण हे आता 10 मिनिटासाठी ठेवून देऊ. आता आपण केक करायला घेऊ. तर केक करण्यासाठी जे काही बेसिक साहित्य लागणार आहे ते आपण सगळे एकत्र करून घेऊ पहिलं. तर इथे ना मी एक मिक्सरचं भांडं घेतलंय आणि हा टीन घेतलाय. तर हा टीन आहे ना माझा थोडासा उंचसर आहे, त्याच्यामुळे ना तो माझ्या कुकरमध्ये बरोबर बसेल. कारण माझा कुकर छोट्या साईजचा आहे. मोठा कुकर असेल तर तुम्ही पसरट पण घेऊ शकता, पण असं टॉल केक थोडासा छान वाटतो खायला. तर इथे मी थोडासा मैदा घेणार आहे. तर मैदा ऑप्शनल आहे आणि मी काही खूप जास्त मैदा वापरणार नाही आहे. तर थोडंसं गूळ पावडर घेतलेली आहे मी आणि त्याचबरोबर जाडा रवा घेतला आहे. तुम्ही याच्यामध्ये बारीक रवा वापरा. माझ्याकडे जाडा रवा होता अवेलेबल, बारीक रवा नव्हता, त्याच्यामुळे म्हणून मी जाडा रवा वापरते, पण टेस्ट खूप छान येते. इथे दूध घेतलेलं आहे आणि दही घेतलेलं आहे. हे सगळं साहित्य आपल्याला लागणार आहे, बेसिक साहित्य. आता मेजरिंग स्पून माझ्याकडे आहेत, त्याच्यामुळे मी मेजरिंग स्पून वापरूनच प्रमाण घेणार आहे. तुमच्याकडे जी वाटी परफेक्ट आहे त्या वाटीच्या मापाने तुम्ही घ्या, म्हणजे तुम्हाला कळेल. तर ना एक वाटी जी आहे ना या कपाची म्हणजे स्पूनची, ती खूप मोठी होईल, म्हणून ना मी अर्धा वाटीच्या प्रमाणाप्रमाणे घेणार आहे बघा. तर सर्वात आधी आपण घेणार आहोत याच्यामध्ये अर्धा वाटी मी रवा घेतलेला आहे. माझा जाडा रवा आहे, तुम्ही बारीक रवा घ्या, त्याने अजून थोडंसं छान फ्लेवर येईल. तर इथे मी एक अर्धा वाटी घेतला आहे, म्हणजे तो एक वाटी तुम्ही पकडा. एक वाटी रवा घेतलेला आहे. त्याच्यामुळे ना त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा टाकायचा, म्हणजे थोडासा किंचितचा बाइंडिंगसाठी. नाहीतर रव्याला मैद्याची गरज नाही आहे तशी, पण तुम्हाला वाटत असेल तर थोडंसं टाका. मी टाकते कधीतरी नाही टाकत, पण या फ्लेवरला खरंच थोडासा मैदा टाका, चांगला लागेल. तर आता आपण आहे ना 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर त्याच्याबरोबर 1 वाटी गूळ घ्यायचं आहे. तुम्हाला थोडंसं गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटी गूळ पावडर घ्या. जर तुम्हाला साखर वापरायची असेल तर तुम्ही ब्राऊन शुगर वापरा, त्याने कलर पण खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान येते. पण हेल्दी व्हर्जन आपल्याला खायचं तर तुम्ही गूळ वापरा. आणि 1 वाटी आपल्याला गाजर घ्यायचं आहे. तर बघा मेजरमेंट सेम आहे. 1 वाटी रवा आहे, 1 वाटी गूळ आहे आणि 1 वाटी बारीक चिरलेलं गाजर आहे. तर हे सगळं आपल्याला 1 वाटी घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाव वाटी दही घ्यायचं आहे, ते पण मोजूनच घ्यायचं. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की जी तुमच्याकडे परफेक्ट वाटी असेल त्या वाटीनेच सगळं घ्यायचं आहे. तर पाव वाटी आपण दही घेतलेलं आहे आणि पाव वाटी याच्यामध्ये आपण दूध मिक्स करणार आहोत. तर मी माझ्याकडे हे जे अमूलचं टेट्रा पॅक येतं त्यातलंच हे केलं आहे. जर तुम्ही बेकिंगसाठी कुठलेही पदार्थ वापरत असाल किंवा दूध म्हणा किंवा कुठलेही पदार्थ, तर ते रूम टेम्परेचरवर असणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये ना आपण दालचिनी टाकणार आहोत, याने टेस्ट खूप छान येते. तर माझ्याकडे पावडर नव्हती पण अख्खी होती, म्हणून मग मी ती अख्खी टाकली. ती मिक्सरला बारीक वाटली जाणार आहे. त्याचबरोबर ना मी दिसानो कंपनीचं हे प्युअर ऑलिव्ह ऑइल ऑर्डर केलेलं. तर प्युअर ऑलिव्ह ऑइल या नावातच सगळं आलंय बघा. आपण जे काही डेलीचं कुकिंग करतो त्याच्यामध्ये ना आपण तेल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वापरतो, कधी तळण्यासाठी, कधी फोडणीसाठी, कधी ग्रिलिंगसाठी, कधी सॉटे करण्यासाठी. तर हे ऑलिव्ह ऑइल पण ना तुम्ही सगळ्या गोष्टींसाठी यूज करू शकता. हा याचा एक प्लस पॉईंट आहे. आणि त्याच्यापेक्षा सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगू तर ती म्हणजे ना आपल्या हार्टला हेल्दी बनवतं. का तर याच्यामध्ये ना 0% कोलेस्ट्रॉल आहे आणि ट्रान्स फॅट फ्री आहे, रिच इन अँटीऑक्सिडंट आहे, रिच इन MUFA आहे आणि हेल्दी फॅट्स आहे. तेलाचं प्रमाण याच्यामध्ये मी पाव वाटी घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही ऑइल वापरू शकता, फक्त त्याला स्मेल नसला पाहिजे. तर आता आपलं हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमधनं बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि ते आपोआप याच्यामध्ये वेगळं एक्स्ट्रा दूध वगैरे किंवा पाणी वगैरे काहीच ॲड करायची गरज लागत नाही. याच्यामध्ये क्वांटिटीमध्ये हे जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर हे बॅटर व्यवस्थित होतं. आणि आता बघा मी ते स्पॅच्युला वापरलं आहे. जर तुम्ही बेकिंग करत असाल किंवा जर तुम्हाला असं काही करायचं असतं, जसं इडली बॅटर वगैरे जेव्हा खूप चिकट असतं ना किंवा उडदाची डाळ वगैरे, तर तेव्हा तुम्ही असं स्पॅच्युला वापरलात ना तर ते क्लिनिंगसाठी म्हणजे जे भांडं असतं ना अगदी क्लीन पटकन होतं, म्हणजे व्यवस्थित निघतं सगळं भांड्यातनं. तर तुमच्याकडे नसेल ना तर तुम्ही नक्की घ्या. तर आता मी 1 टीस्पून बेकिंग पावडर घेतली आणि 1 टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे. चमच्यानेच घेतला आहे बघा मी मापून. 1 टीस्पून सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि मी तर मिक्सरच्या भांड्यातच टाकलं आहे. आणि याच्यामध्ये ना 2 टीस्पून मी विनेगर ॲड केलेलं आहे, जे आपलं खायचं विनेगर असतं नॉर्मल प्लेनवालं, ते आपण याच्यामध्ये ॲड करायचं. आणि नंतर हे जे मिश्रण आहे ते मिक्सरच्याच भांड्यामध्ये मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे बघा. आणि मग आपल्या टीनमध्ये आपल्याला ट्रान्सफर करून ठेवायचं आहे.
टीन घेताना किंवा जे काही कुकरचं भांडं तुम्ही वापरणार आहात त्याच्यामध्ये जर तुम्हाला डायरेक्ट ठेवायचं असेल तर त्याला व्यवस्थित खालून तेल किंवा तूप किंवा बटर तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही खाली लावा आणि त्याच्यावरती एक बटर पेपर लावलात तर अतिउत्तम. नाही जर तुम्हाला बटर पेपर लावायचा असेल तर तुम्ही त्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरावा आणि मग तुमचं हे जे मिश्रण असेल ते त्याच्यामध्ये ओता. तर आता इथे मी याच्यामध्ये खाली बटर पेपर लावलेला आहे आणि आता आपलं हे जे बॅटर होतं ते सगळं मी याच्यामध्ये ओतून घेते आणि स्पॅच्युलाने बघा हे किती इझी होऊन जातं आणि किती स्मूथली निघतं. याची जर कॉस्ट तुम्ही म्हणाल तर अगदी 100 रुपयापर्यंत स्पॅच्युलास ऑनलाईनला देखील अवेलेबल आहे. प्रोडक्ट मी वरती टॅग करेन, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही नक्की घ्या. आता याच्यावरती जे आपण ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते वरतून टाकायचे आहेत आणि हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ना हे खाली बसले जातात. खाली म्हणजे खूप खाली नाही बसले जात, हे मध्यभागी असे बसले जातात आणि ना ते जेव्हा आपण कापतो आणि जेव्हा खातो ना तेव्हा एक लेअर आहे ना वरची ती ड्रायफ्रूटची येते, ती खाताना खरंच खूप छान लागते. आणि मनुका पण ना बऱ्याच वेळा मी जेव्हा असे केक करते ना तर त्याच्यामध्ये ना अशी भिजवून टाकते, त्याने ती टेस्ट मनुकाची खूप सुंदर लागते. आणि अशाच पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जर आता ऑरेंजचं सीझन आहे, संत्र्यांचं सीझन आहे, तुम्ही संत्र, ॲपल असे याचा पल्पने किंवा त्याच्या ज्यूसने पण हा केक बनवू शकता. जर तुम्हाला हवा असेल तर मला नक्की कमेंट करा, त्याची रेसिपी मी येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन. तर इथे आपण कुकरमध्ये आता केक ठेवून घ्यायचा आहे. कुकरची लीड बंद करायची आहे. मी त्याच्यामध्ये रबर आणि शिटी काहीही लावलेली नाही आहे. जवळपास एक 35 ते 40 मिनटासाठी किंवा कधी कधी काय होतं जास्त वेळ पण लागतो. तुमचं भांडं कसं आहे, खूप उंच आहे की पसरट आहे किंवा तुमचं आतमधलं जे काही मिश्रण आहे ते कितपत आहे यावरती त्याला शिजायला वेळ लागतो. पण कमीत कमी 35 ते 40 मिनटं लागतो आणि जास्तीत जास्त 45 ते 50 मिनटं हा केक शिजण्यासाठी लागणार आहे. तर केक आपला तोपर्यंत होतोय तोपर्यंत मी म्हटलं आपली बाकीची तयारी करून घेऊ, कारण आज ना सगळं थोडंसं जे काही वेळ आहे तर म्हटलं चला आज थोडीशी नाश्त्याची आपण तयारी करू. पहिली 5 मिनटं ना कुकरची म्हणजे जी खाली फ्लेम असते ना गॅसची ती थोडीशी किंचितशी मीडियम ठेवायची आणि त्याच्यानंतर मग मंद गॅसवर तुम्ही 35 ते 40 मिनिटासाठी केक बेक करायला ठेवायचा आहे. म्हणजे कुकरमधलं नाही तर OTG मध्ये जर तुम्ही ठेवत असाल किंवा ओव्हनमध्ये जर ठेवत असाल 180 डिग्रीवर तुमचा 25 ते 30 मिनिटात तो केक तयार होतो. गॅसवर करायचा असेल तर 35 ते 40 मिनिटं लागतात, कधी कधी 40 ते 45 मिनिटं देखील लागतात. गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर ते डिपेंड असतं. तर आता करायचं आहे विचार करते की कुरमुरे बरेच दिवस झाले घेऊन आलेली, म्हणजे नाचणीचे कुरमुरे आहेत, मुरमुरे किंवा कुरमुरे. तर याचा एक झटपट चिवडा झटपट करते. आणि आता संक्रांत जवळ येते तर आज येताना ना ऑफिसमधनं तीळ पण मी घेऊन आली आणि चिक्कीचा गूळ आणलाय. ॲक्च्युली चिक्कीचा गूळ अर्धा किलो आणलाय आणि मी सफेद तीळ विदाऊट पॉलिशवालेच नेहमी घेऊन येते तर ते घेऊन आणले. ते तर आज काही करायचे नाहीत. संक्रांती जरी जवळ आली असेल म्हणजे 10 दिवसावर आली असेल तरी आत्ता याचा करायचा विचार नाहीये. याची रेसिपी मी बऱ्याच वेळा शेअर केली आहे, लाडू म्हणा किंवा चिक्की म्हणा, तरी पण येणाऱ्या ब्लॉगमधनं मी शेअर करेन किंवा मिनी ब्लॉगमधनं नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेन. आता आपण हे कुरमुऱ्याचा एक चिवडा करून घेऊया आणि आपला केक पण तोपर्यंत तयार होईल आणि मग दोन्ही गोष्टी एकत्र होतील. तर आता आपण ना हे जे कुरमुरे आहेत ते छान व्यवस्थित चाळून घेऊ आणि याच्यावरती लिहिलंय बघा की तुम्ही याचा वापर कशा पद्धतीने तुमच्या मेलमध्ये करू शकता. म्हणजे तुम्ही प्रोटीन बार बनवू शकता, याची चिक्की बनवू शकता किंवा तुम्हाला जर सॅलॅड करायचं आहे किंवा भेळ बनवायची तर तुम्ही याचा प्रत्येक वेळेस वापर करू शकता. आणि आता सध्या मार्केटमध्ये हे खूप वेगवेगळ्या प्रकारे येतात, म्हणजे ज्वारीचे मिळतात, बाजरीचे मिळतात, रागीचे मिळतात, असे वेगवेगळ्या सगळ्या ह्याच्यात मिळतात. तर तुम्ही वेगवेगळे ट्राय करा. फक्त आपल्याला जेव्हा कुरमुऱ्यांमध्ये काहीतरी वेगळं पाहिजे असेल ना तर तुम्ही हा ऑप्शन ट्राय करू शकता. तर आता सर्वात आधी कुरमुरे आपण नुसतेच म्हणजे असेच गरम करून घेणार आहोत, त्याने ते अगदी छान कुरकुरीत राहतात आणि जास्त दिवस कुरकुरीत राहतात. पण हा चिवडा मी एक आठवडाभर 8 ते 10 दिवस पुरेल ना एवढाच बनवते, कारण रोज रोज काही तो चिवडा खाल्ला जात नाही. म्हणजे आपण एक दिवस ॲड करून खाऊ किंवा मी माझं जसं आहे तर मी एक डब्यात छोटासा भरून ट्रेनमध्ये खाण्यासाठी घेऊन जाते आणि तो मी जर आज घेतला आहे ना तर मी तो आज तर काही लगेच खात नाही. तर इथे आहे ना आपण थोडासा मसाला तयार करू, ज्याच्यामध्ये मी लाल मिरची पावडर घेतली आहे, हळद घेतलं आहे आणि हा माझ्याकडे मसाला तयार केलेला आहे ज्याच्यामध्ये धणे आहे, जिरं आहे, बडीशेप आहे आणि काळी मिरी आहे. तर तो मी 1 चमचा घेतलेला आहे
याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडासा चाट मसाला पण आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचा आहे। चाट मसाला असल्यामुळे तुम्ही मिठाचं प्रमाण थोडंसं कमी टाका, कारण आपण याच्यामध्ये नंतर वरतून एक शेव पण ॲड करणार आहोत या चिवड्यामध्ये। त्याच्यामुळे मग थोडासा चाट मसाला आणि मिठाचं प्रमाण मोजकंच घ्या, खूप जास्त असं घेऊ नका, नाहीतर अगदी चिवड्यानं खूप खारट होऊन जाईल। फोडणीला आपल्याला कढीपत्ता लागणार आहे आणि बस तेवढाच फोडणी आपल्याला द्यायची। खूप जास्त फोडणीसाठी पण आपण शेंगदाणे वगैरे याच्यामध्ये काहीच वापरणार नाही आहोत। हा एकदा नक्की ट्राय करून बघा चिवडा। तर फोडणीला मी कढीपत्ता टाकलेला आहे, थोडंसं जिरं टाकलेलं आहे। जिरं छान असं तडतडलं की मग आपण याच्यामध्ये जे मिक्स मसाले आपण तयार करून ठेवले आहेत वाटीमध्ये, ज्याच्यामध्ये लाल मिरची पावडर आहे जी कमी तिखटाची आहे, म्हणजे तुम्ही काश्मीरी लाल मिरची पावडर बोलू शकता, फक्त त्याला कलर येतो। तर तो जो मसाला आपण तयार केलेला होता तो आपण याच्यामध्ये परतून घ्यायचा, खूप जास्त परतवायचा नाही। मी ना ॲक्च्युली कमी तेल वापरले त्याच्यामुळे थोडासा सुका तुम्हाला दिसेल, पण तुम्ही जर तेल वापरलं जास्त तर तो व्यवस्थित राहील। तर आता मी याच्यामध्ये थोडीशी तिखट शेव जी चटपटीत असते, जसं हे आलू भुजिया आहे हल्दीरामचं, तर ते मी थोडंसं याच्यामध्ये ॲड करते, म्हणजे ते खाताना अजून चटपटीत लागतं। आणि जे चहा लवर आहेत किंवा ज्यांना चहा प्रेमी जे आहे, ज्यांना चहाबरोबर काही ना काहीतरी खायला आवडत असतं ना, तर त्यांना असं चहाबरोबर असं चटपटीत खायला खूप छान वाटेल। तर त्याच्यासाठी म्हणून मग मी हे थोडंसं असं चटपटीत बनवण्याचा विचार केला। आणि माझ्याकडे थोड्याशा या चितळेमधनं आणलेल्या ज्या मेथी पुरी होत्या त्या पण थोड्याशा होत्या, 2-4च उरलेल्या। मग मी काय केलं, त्या पण तोडल्या आणि याच्यात टाकल्या, आणि त्या पण खाताना चांगल्या लागतील का, पण त्या पण थोड्याशा अशा तिखट आणि चटपटीतच होत्या चवीला। तर म्हटलं त्या ज्या काही 2-4 उरल्यात तो पण याच्यामध्ये टाकू, मिक्स करून घ्यायचं। आणि ना माझ्याकडे या सेम बरण्या आहेत 2, आणि याच्या आधी पण तुम्ही बघितलं तर मी दोन्ही याच्यात चिवडे वेगवेगळे भरून ठेवलेले। तर आता त्याच्यामध्ये ना दोन्ही बरणींमध्ये मी चिवडे भरून ठेवणार आहे, जेवढे राहतील तेवढा भरणार आहे आणि बाकीचा मग आता खायला होईल बघा। तर जास्त नाही झाला, एक बरणी कट टू कट वरती भरली आणि एक बरणी थोडीशी खाली राहिलेली, तर मी एवढीच राहिली। आणि जो माझ्याकडे जो आपला चिवड्याचा जो उरला आहे, म्हणजे जे कुरमुरे उरलेले आहेत रागीचे, त्याचं मी तुम्हाला बार बनवून वगैरे दाखवेन, म्हणजे जो चिक्कीचा बार असतो तर तो मी तुम्हाला बनवून दाखवेन। आणि आता आपला केक बघूया तोपर्यंत तयार झालाय का। तर केक आपला छान तयार झालाय, हा पूर्णपणे थंड व्हायला द्या, खूप जास्त तो कुकरमध्ये तसाच ठेवू नका, कुकरमधनं तो काढून घ्या, वरती एक कपडा ठेवा आणि मग तो तुम्ही ना एक पूर्णपणे थंड व्हायला द्या, नाहीतर ना तो केक म्हणजे ना शिजला जाईल, त्याला पाणी सुटेल आणि मग तो खूप अगदी चिकट होऊन जाईल सगळ्या साईडने। तर म्हणून तुम्ही तो केक जास्त वेळ कुकरमध्ये ठेवू नका, बाहेर काढा, त्याच्यावर छान कपडा ठेवा आणि मस्त असं थंड होऊ द्या। आणि तुम्ही बघू शकता केकला कलर अगदी छान आलाय, आणि जेवढा ब्राऊन केक दिसतोय ना तेवढाच तो खायला पण टेस्टी यमी आहे। नक्की एकदा ट्राय करून बघा ही रेसिपी। मी आता तुम्हाला थोडासा कट करून दाखवते, आणि आतमध्ये जे आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकलेत ना त्याच्यामुळे ते सगळे मध्यभागी जमा झालेत, आणि खाताना ना सुरुवातीला ड्रायफ्रूट्स लागतात, तर त्याने टेस्ट खूप भारी येते। याच्यामध्ये तुम्ही गुळाच्या ऐवजी जर तुम्हाला खजूरची पेस्ट टाकायची असेल ना तर ती देखील तुम्ही टाकू शकता। तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते या केकच्या नोटवर। आता याचा सुगंध, एवढा स्मेल खूप छान येतोय ना, आणि जी दालचिनी आपण याच्यामध्ये टाकलेली त्याने खरंच खूप सुंदर येतोय। मस्त सॉफ्ट स्पॉन्जी आणि हेल्दी असा केक तयार झालेला आहे। नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा। आणि जर ही तुम्ही ट्राय केली ना तर खरंच तुम्हाला माझं नाव नेहमी लक्षात राहील की प्राजक्ताने ही रेसिपी म्हणजे आम्हाला सांगितलेली। मुलांच्या टिफिनसाठी किंवा घरी काहीही फंक्शन असेल, ओकेजन असेल, घरी कोणाचा बर्थडे असेल ना, तर हा झटपट होणारा केक नक्की ट्राय करा। आणि गुळाच्या ऐवजी तुम्ही ब्राऊन शुगर किंवा साखर किंवा तेलाच्या ऐवजी तुम्ही बटर, असे वेगवेगळे ऑप्शन तुम्ही चूज करू शकता। पण मी ज्या पद्धतीने केलंय ते घरच्या घरी आपल्याकडे बरेचसे सगळे ऑप्शन अवेलेबल असतात। आता मी हा ट्राय करते, खूप मस्त आलाय, नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा। उद्या एका छानशा ब्लॉग मध्ये भेटते। आजचा ब्लॉग इथेच एंड करते। सर्वांना श्री स्वामी समर्थ, बाय बाय अँड टेक केअर।